रविवारच्या या जागाच्या असणाऱ्या सत्रामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खरं तर आज स्वागत. तसा विचार करायचा झाला तर सुट्टीचा दिवस म्हणजे खरं निवांत बसायचा दिवस आहे. पण ही वेळ नाही, म्हणजे आपण आता या क्षणाला बघितलं तर आपण आता खरं तर नुसतं बसू नाही शकत. कारण बघता बघता खरं तर काही ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या, ऑफलाईन सुरू झाल्या. आपल्याला ऑफलाईनची शक्यता नाही, कारण आपण डेंजर झोन मध्ये. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काय केलंय, आता सीबीटीच्या वर्गाचा विचार करायला झाला तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आपण मागच्या रविवारी त्याचा शेवट केला, संपवला, व्यवस्थित चालला. करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक सांग. आणि आजचा विचार करायचा झाला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा जो शेवटचा भाग आहे, मी जो भाग तुम्हाला शिकवलेलाच नाही तो खरं तर डिलीटेड आहे, म्हणजे त्याला आपला विचार करण्याची गरज पण नाही. त्याच्यावरचे प्रश्न पण येत नाही, नीटला पण नाही येणार, सीईटीला पण नाही येणार. त्यामुळे त्याची फारशी काळजी करून स्वतःला फार मोठ्या अवघडात नाही घेऊन जायचं नाही. एक दोन आर्टिकल त्यात जास्त शिकवलेत मी, पण ते ठीक आहे, चालते, एवढा काय फरक नाही पडत. पण मेजर जो भाग आहे, जो आपल्या सिलेबस मधनच कट झाला आहे, त्याला मी त्याच ठिकाणी संपवलंय, त्यामुळे आपल्याला त्याचा विचार करायची गरजच नाही. मग आज काय, आजच्या दिवसात किंवा आजच्या तासाला किंवा रविवारी आपण एवढे जादा येऊन आपण काय शिकणार आहोत? काही भाग परत महत्वाचा राहतो. मुळात पुस्तकात जे शॉर्ट मध्ये दिले, म्हणजे त्याला कळतच नाही त्या कुठल्या मेथडने चालले, त्याला आपल्याला थोडं ब्रॉड करून शिकायचंय. म्हणजे तुम्ही जर काल खरं जर बघितलं असेल तुमच्या असणाऱ्या त्या ग्रुपवर, तर मी पीडीएफ पाठवले, आणि ते जे पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी प्रिंटेड मधल्याच नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या. म्हणजे जे खरंच रेग्युलर आहे, जे खरंच अलर्ट आहे, त्यांना खरंच या पद्धतीनं त्या असणाऱ्या अभ्यासाचा विचार करायचा आहे. त्यांनी जर बघितलं तर हे नक्की आपल्याला कळतं, म्हणजे आपल्याला माहिती होतं की बाबा सरांनी आज शिकवलंय, आजच्या आज आपण वाचलं तर आपण परफेक्टली येऊ शकतो. कारण आता तसा विचार करायचा झाला तर 12वीचा जो सीईटीचा वर्ग आहे, त्या वर्गावरचा थर्मोडायनॅमिक्स नावाचा एक टॉपिक फक्त शिल्लक आहे या वर्षातला. कशासाठी? थिअरीसाठी. एक्झाम्पल ओरिएंटेड विचार करायचा झाला तर मग त्याचे आपण एक्झाम्पल ऑफलाईन झालं तर ठीक, नाही तर मग ऑनलाईन मेथड आपण एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत. कदाचित आज जर वेळ मिळाला तर आपण यातली काही एक्झाम्पल नक्की घेणार आहोत. फळ्याकडे जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात असेल की मी आता तिथे लिहिलंय म्युच्युअल इंडक्शन. कधी काळी ज्यावेळेस आपण ज्यादा तास घेतला होता त्यावेळेस आपण सेल्फ इंडक्शनला येऊन थांबलो होतो, आणि आज आपल्याला म्युच्युअल इंडक्शन आणि ट्रान्सफॉर्मर नावाचं जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलला आज घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर खरंच मी काल पण तुमच्या असणाऱ्या ग्रुपवर पाठवलं होतं की बाबांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जरा जे शिकवलं गेले त्या अगोदरचं वाचा आणि मग आज बघा. कुणाला सेल्फ इंडक्शन म्हणजे काय ते सांगता येतंय का? What is which and EMF is induced in the phenomena in which an EMF is induced in the coil due to change in current in the same coil is called a self-induction. बघा, त्या वैशालीने उत्तर बरोबर दिलंय. The phenomena in which an EMF is induced in the coil due to change in current in the same coil is called as self induction. आणि त्याचा जो इंडक्टन्स असतो त्याला आपण सेल्फ इंडक्टन्स या नावाने ओळखलं. Phi is directly proportional to I वगैरे करत गेलो आपण. ते सगळं केलं आणि मग आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अशा एका टर्मला आलो की ती जी टर्म आहे ते आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा बेस म्हणून वापरायचे. काय प्रकार आहे हा? कल्पना करा, माझ्याकडे या प्रकारची इथे एक कॉईल आहे. ही जी कॉईल आहे या कॉईलच्या शेजारीच मी ही दुसरी कॉईल ठेवली आणि ह्याला या पद्धतीनं हा एक अल्टरनेटिंगचा सोर्स अप्लाय केलाय. ज्याला अल्टरनेटिंगचा सोर्स अप्लाय केलाय त्याला मी प्रायमरी असं नाव दिलंय
आणि ऍक्च्युली जी कॉईल प्रायमरीच्या शेजारी ठेवली आहे त्याला मी नाव देऊन टाकलंय सेकंडरी कॉईल. तर घडलं कसं इथं, मुळात या प्रायमरी मध्ये बदलणाऱ्या करंटमुळे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते सेकंडरीच्या कन्सर्निंग बदलणार आणि प्रायमरी मध्ये बदलणाऱ्या करंटमुळे जर सेकंडरी मध्ये ईएमएफ इंड्यूस होत असेल तर हा जो फिनॉमेना आहे याला ज्या कुठल्या नावाने ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात म्युच्युअल इंडक्शन. वाक्य कसं येतं बघा. आता ज्यावेळेस वैष्णवीनं खरंच व्यवस्थित उत्तर दिलं त्यावेळेस तिनं वाक्य केलं होतं, द फिनॉमेना इन विच अन ईएमएफ इज इंड्युस्ड इन द कॉईल ड्यू टू चेंज इन करंट इन द सेम कॉईल इज कॉल्ड ॲज सेल्फ इंडक्शन असं तिनं नाव दिलं. त्याच वाक्यामध्ये मायनर चेंज करून मी दुसरं एक वाक्य तयार करतोय, द फिनॉमेना इन विच an EMF is induced in the coil due to change in current in the neighboring coil. शेजारच्या कॉईल मध्ये बदलणाऱ्या करंटमुळे जर या कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस होत असेल तर हा जो फिनॉमेना आहे याला म्युच्युअल इंडक्शन या नावाने ओळखतात. कसं येते ते नीट ऐका. ज्यावेळेस आपण एखाद्या असणाऱ्या टॉपिक मधल्या आर्टिकलचा अभ्यास करत जातो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथे असणारा तो अभ्यास करत असताना अगोदरच्या आर्टिकलची तुलना करून करा म्हणजे जादाच सोपं जात आहे. माझं वाक्य कसं आहे बघा, द फिनॉमेना इन विच अन ईएमएफ इज इंड्युस्ड इन द कॉईल ड्यू टू चेंज इन करंट इन द नेबरिंग कॉईल. शेजारच्या कॉईल मध्ये बदलणाऱ्या करंटमुळे जर या कॉईल मध्ये जर ईएमएफ इंड्यूस होत असेल तर तो जो फिनॉमेना आहे त्याला म्युच्युअल इंडक्शन या नावाने ओळखतात. म्हणजे मला मॅथमॅटिकल याला असं रिप्रेझेंट करता येतं. कसं येतं ते मॅथमॅटिकल फॉर्म्युला मध्ये बघा. इथं जर बघितलं तर आयएस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आरटी. म्हणजे आता या ठिकाणी या घडीला मी जर विचार कुठला करणार आहे तर तो जो विचार आहे एस म्हणजे सेकंडरी आणि पी म्हणजे प्रायमरी. प्रायमरी मधल्या बदलणाऱ्या करंटमुळे या ठिकाणी तिथं असताना तो जो फ्लक्स आहे तो फ्लक्स बदलणार आहे. तर या ठिकाणी या पद्धतीने इथं विचार करत असताना फायस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आयपी आलं म्हणजे फायस इज इक्वल टू एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि हा जो कॉन्स्टंट आहे तो यंग घ्यावा लागेल. यालाच आपण आता नाव देऊ शकतो. ते जे नाव आहे ते नाव म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स. नावामधला फरक नक्की लक्षात ठेवा. आपण काय बघतोय ते नीट ऐका. ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन प्रिन्सिपल वर्किंग बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्या असणाऱ्या आर्टिकलला बेसिक मध्ये बघावं लागेल. आणि तसं ते बघत असताना मग आपण असा विचार केला की बाबा जर आपल्याला सेल्फ इंडक्टन्स माहिती आहे, द फिनॉमेना इन विच अन ईएमएफ इज इंड्युस्ड इन द कॉईल ड्यू टू चेंज इन करंट इन द सेम कॉईल. त्याच कॉईल मध्ये बदलणाऱ्या करंटमुळे जे ईएमएफ इंड्यूस होतं तो जो फिनॉमेना आहे त्याला सेल्फ इंडक्टन्स या नावाने ओळखतात. And the phenomena in which an EMF is induced in the coil due to change in current in the neighboring coil. शेजारच्या कॉईल मध्ये बदलणाऱ्या करंटमुळे जर समजा त्या कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस होत असेल तर तो जो फिनॉमेना आहे त्याला म्युच्युअल इंडक्शन या नावाने ओळखतात. मी आता विचार केला प्रायमरीचा, ही माझी प्रायमरी कॉईल आहे, ही माझी सेकंडरी कॉईल आहे. त्या दोन कॉईल एकमेकाला कसल्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट करत नाहीत. दोन कॉईल एकमेकाला इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट करत नसताना सुद्धा या कॉईल मध्ये बदलणाऱ्या करंटमुळे ही जी दुसरी कॉईल आहे याच्यामध्ये ईएमएफ तयार होणार आहे. म्हणजे आजकाल बऱ्याच वेळा वायरलेस चार्जर नावाची संकल्पना मोबाईल मध्ये आली. आपण काय करतो तर आपला मोबाईल चार्ज करताना आपण ती जी पिन आहे म्हणजे सी टाईपची असेल किंवा रेग्युलरची असेल त्याला आपण त्या मोबाईल मध्ये इनपुटला देऊन टाकतो आणि आपला मोबाईल चार्जिंग मोड मध्ये जातो. पण बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला जर समजा त्या पद्धतीने ती जी वायर आहे त्याचा वापरच नाही करायचा तर चार्जर एकीकडे असतो, मोबाईल दुसरीकडे असतो, पण तिथं असणारा तो जो मोबाईल आहे तो चार्ज होतो. कुठल्या प्रिन्सिपलवर चार्ज करतात तो मोबाईल तर ते जे प्रिन्सिपल आहे ते असतं म्युच्युअल
इंडक्शनचा. त्यामुळे परत एकदा बघा, एखाद्या कॉइलमध्ये बदलणाऱ्या करंटमुळे शेजारच्या कॉइलमध्ये ईएमएफ इंड्यूस होत असेल तर तो जो फिनॉमेन आहे त्याला म्युच्युअल इंडक्शन या नावाने ओळखतात. माझा फ्लक्स मधला जो बदल आहे तो सेकंडरी मधला आहे आणि करंट मधला करस्पॉन्डिंग बदल प्रायमरी मध्ये होत असेल तर फायसला आयपी डायरेक्टली प्रपोर्शनल आलं. म्हणजे फायस इज इक्वल टू कडे जात असताना यंग आयपी आलं. परत एकदा मी जर विचार केला ईच्या फॉर्म्युल्याचा, हा फॉर्म्युला जर आपल्याला पार्ट आय डी पाय बाय डी टी, याचा अर्थ मायनस डी अपॉन डी टी. आयच्या ठिकाणी यम आय पी आपण लिहिलं म्हणजे मायनस यम डी आय पी अपॉन डी टी लिहिलं तर हा एक फॉर्म्युला तयार होतो. अगोदरच्यात पण आपण असं केलं होतं, आता पण आपण तसंच केलं. त्यामुळे ज्या वेळेस आपण त्या असणाऱ्या फ्लक्सचा, त्या असणाऱ्या प्रायमरी करंटचा विचार करतोय तर तो विचार करत असताना 100% आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन मिळून जातं. ई इज इक्वल टू मायनस एम डी आय पी अपॉन डी टी. याचं जर मॅग्नेट्यूड आपण घेतलं तर तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते ई इज इक्वल टू मॉड मध्ये लिहा एम डी आय पी अपॉन डी टी चालू शकतं. आपण काय केलं होतं हे सगळं करत असताना त्या 1 हेनरी नावाची डेफिनेशन पण केली होती. कुठे गेली होती आपण तर त्या असणाऱ्या सेल्फ इंडक्टन्सला गेली. मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं, आता पण सांगतो. जर समजा तुम्हाला असं विचारलं गेलं डिफाईन एसआय युनिट ऑफ इंडक्टन्स तर आपल्याला 1 हेनरीची डेफिनेशन करावी लागते. कुणाला येते का रे 1 हेनरीची डेफिनेशन माहिती आहे का कुणाला? पण केले का, वाचले का 1 हेनरी? Self-induction of a coil is said to be 1 Henry if 1 volt EMF is induced the coil due to the change in current of 1 ampere per second. बघा परत एकदा तिनं सांगितलं. कौतुक काय करत तिथं. मला तर कमाल वाटते बाकीचे का गप बसतात, एवढे जॉईन झालेले असतील तर किंवा अभ्यास करणार असतील तर किंवा आता तुम्ही 12वीचे फॉर्म भरताय, 12वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहे, त्याला फी द्यावी लागणार आहे. अरे अभ्यास करा. मी जीव तोडून जे तुम्हाला सांगतोय ना, मी काय सांगितलंय, रविवार माझा खरं तर सुट्टीचा वार आहे, मी निवांत बसू शकलो असतो. पंढरपुरात एवढं तुमच्यापर्यंत मी का पोहोचतोय त्याचं कारण असं आहे की बाबा विद्यार्थी आहे, गरीब घरातला विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, त्याला काय तर नक्कीच पाहिजे आहे, त्याला काय तर ज्यादा गेलं पाहिजे आहे. या उद्देशाने मी रविवारी पण घेतला. आता पुढचा आठवडा तर सीईटीचा वर्ग जो आपल्या कॉलेजचा, त्या सीईटीच्या वर्गाला ऍब्सोल्युटली तास नाही, सोमवारपासून 4 वारपर्यंत. आणि पुन्हा सोमवारी मात्र मीच येणार आहे थर्मोडायनॅमिक्स नावाचा टॉपिक घेऊन, शेवटचा टॉपिक. आणि मग आपण एक्झाम्पल एमसीक्यूचं शेवटपर्यंत सारखं डिस्कशन चालू ठेवायचं. जास्त क्लिअरिटी जास्त होईल. पुढचा भाग तर फार महत्वाचा आहे. आता थिअरी झाली, मग त्याच्यानंतर न्यूमेरिकल, मग त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन, मग त्याच्यानंतर टेस्ट. मी टेस्ट पण आता तुमच्या देणार आहे, टेस्ट प्रामाणिकपणे तुम्हाला घ्यावे लागेल. त्यामुळे आता लक्षात ठेवायचंय, या आठवड्यामध्ये जरी तास नसले तरी या आठवड्यामध्ये तुम्हाला मी टेस्ट देतो. एका आठवड्यामध्ये तुम्ही ती टेस्ट सोडवायची, त्याचं पीडीएफ पाठवायचं, प्रामाणिकपणे पाठवायचं आणि मग मी ती टेस्ट जी आहे ती तपासून तुम्हाला नक्की देतोय, तुम्हाला उत्तर सांगतो, त्यावर तुम्हाला त्याचे मार्क्स पण देऊन टाकतो. तर परत लक्षात ठेवायचंय, ज्या वेळेस आपण त्या असणाऱ्या आर्टिकलला वाचतो, आता जसं वैष्णवीने करेक्ट सांगितलं, सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉइल इज सेड टू बी 1 हेनरी इफ 1 volt EMF is induced in the coil due to change in current of 1 ampere in 1 second. 1 अँपिअरचा करंट एका सेकंदामध्ये जर बदलत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ईएमएफ आहे किंवा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी कॉइल आहे त्याचा जो इंडक्टन्स आहे तो 1 हेनरी आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. आता काय मग हे सगळं मान्य केलं आपण, आता आपल्याला म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय ते कळलं, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय ते कळलं. आणि आता जर आपल्याला काय बघायचं असेल तर ते जे बघायचं आहे ते म्हणजे ट्रान्सफॉर्मर, त्याचं प्रिन्सिपल, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, त्याचे टाइप्स, त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी. तसा या आर्टिकलला मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं त्या आर्टिकलचा जर अभ्यास तुम्ही केला तर ते अजून ज्यादा तुमच्या डोक्यामध्ये बसणार आहे. पहिल्यांदा इथं बघा, मुळात आपण ज्या वेळेस त्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा विचार करतोय, तो विचार करत असताना
मी पहिल्यांदा त्याचं प्रिन्सिपल काय ते सांगणार आहे आणि कदाचित ज्यांचा सेमी कंडक्टर नावाचा टॉपिक आता सुरू झालाय त्यांना ट्रान्सफॉर्मरचा वापर तिथं नक्की कुठेतरी दिसतो. गंमत कशी आहे बघा, मला माझ्या घरामध्ये आता गरज आहे ती समजा 6 व्होल्ट करंटची, 6 व्होल्ट डीसी करंटची. माझ्या घरामध्ये जो सप्लाय MSEB कडनं येतोय तो 240 व्होल्ट एसी आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, पहिल्यांदा 240 व्होल्ट एसीचं 6 व्होल्ट एसी मध्ये रूपांतर करावं लागेल. मी जर डायरेक्ट 240 व्होल्ट त्याला दिलं तर ते जळणारच आहे, ते राहणारच नाही. आणि मला 240 व्होल्टचं 6 व्होल्ट मध्ये रूपांतर करायचं असेल, 12 मध्ये करायचं असेल, 24 मध्ये करायचं असेल, 9 मध्ये करायचं असेल, तर मला जर कुठल्या डिव्हाइसची गरज लागत असेल तर ती जी डिव्हाइस आहे ती म्हणजे ट्रान्सफॉर्मर. त्याच्याशिवाय मी करू शकत नाही. ट्रान्सफॉर्मर नाव कशावरनं पडलं तर ट्रान्सफॉर्मर इज ए डिव्हाइस विच ट्रान्सफर्स द पॉवर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. प्रायमरी कडनं सेकंडरी कडे तिथं असणारी ती जी डिव्हाइस आहे ती पॉवरला ट्रान्सफर करते. त्यामुळे तिथं असणारी ती जी डिव्हाइस आहे त्याला ट्रान्सफॉर्मर या नावानं ओळखतात. वाक्य रिपीट करतो, वाक्य नीट आहे का. ट्रान्सफॉर्मर इज ए डिव्हाइस विच ट्रान्सफर्स पॉवर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. पण हे वाक्य तुम्हाला पुस्तकात दिसतं का? नाही दिसत. ज्यावेळेस असे एखादं नवीन वाक्य आपल्या कानावर पडतं त्यावेळेस ते वाक्य आपण वहीमध्ये लिहून घेतली पाहिजे. कारण कदाचित तुम्हाला MCQ वर विचारतील ना, द डिव्हाइस विच ट्रान्सफर द पॉवर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी इज कॉल्ड ॲज. मग तिथं ट्रान्सफॉर्मर येईल, रेक्टिफायर येईल, कंडेन्सर येईल, रेजिस्टर येईल. आपण आपल्या लेवलवर ठरवावं लागतं की आपल्याला काय करायचंय. तर पहिल्यांदा आपण ठरवून टाकलं की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास करायचा आहे ट्रान्सफॉर्मरचा. तर या ठिकाणी तिथं पहिल्यांदा लिहून टाकतो ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा जर विचार करावा लागत असेल तर तो जो विचार आहे तो विचार म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतो. सोपा आहे, कारण मी अगोदरचं जे आर्टिकल घेतलं होतं तेच त्याचा बेस आहे. त्यामुळे आपण असं नक्की सांगू शकतो ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो म्युच्युअल इंडक्शन वर काम करतो. आता पहिलं वाक्य तयार झालं प्रिन्सिपल. त्याच्या अगोदरचं एक वाक्य तयार झालं ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस विच ट्रान्सफर द पॉवर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी. आता जर त्या असणाऱ्या वाक्याचा विचार करून आपण ट्रान्सफॉर्मरच्या डिव्हाइसचा या ठिकाणी तिथं असणारा तो पुढचा भाग बघायचा ठरवला तर तो भाग बघत असताना मग आपण विचार करूया की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे तो तयार कसा करतात, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं. मुळात ट्रान्सफॉर्मर तयार करत असताना त्याला 3 भागामध्ये विभागायचा आहे. एक म्हणजे आयर्न कोर, दुसरा जो भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारी ती कॉईल प्रायमरी कॉईल, आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे त्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरली जाणारी सेकंडरी कॉईल. म्हणजे पहिलं एक वाक्य आपण तयार केलं ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. त्याच्यानंतर आपण त्याच्या कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली. कन्स्ट्रक्शनला सुरुवात करत असताना आपण घेऊन टाकलं की त्याला 3 भागामध्ये विभागायचं आहे. आयर्न कोर, प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल. मुळात आयर्न कोर असतं म्हणजे असतो तरी कसा, तो जो आयर्न कोर आहे तो खरं तर थिन लॅमिनेटेड आयर्न पीस पासून तयार करतात. म्हणजे त्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला तयार करत असताना पातळ पत्र्याच्या पट्ट्या वापरतात. या ज्या पातळ पत्र्याच्या पट्ट्या आहेत त्या एकमेकावर ठेवून त्याचा बंडल केला जातो. बंडल करत असताना त्या 2 पातळ पत्र्याच्या मध्ये कसल्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट न यावा यासाठी नॉन कंडक्टिंग मटेरियल तिथे ठेवलं जातं. त्याचा असा गठ्ठा तयार झाल्यानंतर त्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या एका आर्मला या पद्धतीने तिथं असणारं ते जे वाइंडिंग आहे ते प्रायमरी वाइंडिंग केलं जातं
ज्या अल्टरनेटिंगचा सोर्स अप्लाय केला जातो, म्हणजे आपल्या घरातल्या ट्रान्सफॉर्मरचा विचार करायचा झाला तर आपल्याकडे जो 240 व्होल्टचा जो पॉवर आहे त्याला इनपुट म्हणून इथं वापरतात आणि याच्या दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो भाग आहे तो भाग म्हणजे सेकंडरी कॉइलचा भाग आहे, ज्या ठिकाणी तिथं असणार ते जे आउटपुट आहे ते आउटपुट मिळवलं जातं. हा प्रायमरी वाइंडिंगचा भाग झाला आणि हा माझा आयर्न कोर झाला. अनेकांना प्रश्न तयार झाला असेल की सर तो जो आयर्न कोर आहे तो लोखंडाचा अख्खा ब्लॉक न वापरता त्याला अशा थिन लॅमिनेटेड पट्ट्या तयार का केल्या गेल्या? ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तो जो आयर्न कोर आहे तो थिन लॅमिनेशन पासून तयार करतो, त्याचं मुख्य कारण आहे जर अख्खा ब्लॉक वापरला असता तर त्याच्यामध्ये एडी करंट्स तयार झाले असते. मी कधी काळी शिकवतानाच तुम्हाला सांगितलं होतं एडी करंटचा अर्थ काय आहे. द सर्क्युलेटिंग करंट अरायझेस इन द आयर्न ब्लॉक when placed in the changing magnetic field are called as एडी करंट. एडीचा अर्थ पाण्यामधला भोवरा. असे जे एडी करंट्स आहेत ते जर त्या अल्टरनेटिंग करंट मुळे तयार झाले तर तिथं असणाऱ्या त्या ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर वाढू शकतं, त्याच्यात एक प्रकारची उष्णता तयार होऊ शकते. तशी ती जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळे त्या ठिकाणी त्याच्यावरचं जे वाइंडिंग आहे ते वाइंडिंग जळून जाऊ शकतं. ट्रान्सफॉर्मरचं जे वाइंडिंग आहे ते जळून जाऊ नये यासाठी या ठिकाणी तिथं असणारं ते जे आयर्न कोर आहे त्याला लॅमिनेटेड थिन मध्ये रूपांतरित केलं जातं. तिथं खरं तर एका मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं उत्तर तयार होतं. व्हाय आयर्न कोर इज used in the construction of transformer in the form of thin laminated iron sheets. तिथं एकच वाक्य लिहून टाकायचं to avoid the eddy current loss. एडी करंट मुळे तयार होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना मिनिमाइज करायसाठी या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये तिथं असणारे ते जे आयर्न कोर आहे त्याला थिन लॅमिनेशन मध्ये रूपांतरित केलं जातं. कन्स्ट्रक्शन बघतोय आपण. कन्स्ट्रक्शन बघत असताना मी परत एकदा सांगतो 3 भागामध्ये त्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन आपल्याला मी तुम्हाला ऑफलाईन असताना तो ट्रान्सफॉर्मर दाखवतो. आता लांब दिसत नाही तो पण दाखवणार आहे म्हणजे कळलं आपल्याला काय असतं लॅमिनेशन. पहिलं वाक्य तर मी तुम्हाला सांगितलं की प्रिन्सिपल लक्षातच ठेवायचं आहे. ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. कन्स्ट्रक्शनचा विचार करत असताना 3 भागात त्याला विभागायचा आहे. एक आयर्न कोर, प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल. त्यातला पहिला भाग तर तुम्हाला मी सांगितला आयर्न कोर इन द फॉर्म ऑफ थिन लॅमिनेटेड शीट्स हे आपण ठरवून टाकलं, त्यामुळे त्या ठिकाणी तो भाग आता बाजूला झाला. प्रायमरी कॉइल कशी असते तर ती सुद्धा थिन कॉपर पासून तयार करतात आणि त्या इन्सुलेटेड कॉपरचं जे वाइंडिंग आहे ते असणाऱ्या त्या आयर्न कोरच्या एका आर्मवर एका बाजूवर गुंडाळलं जातं. म्हणजे एका बाजूवर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रायमरी कॉइलचं वाइंडिंग आहे, दुसऱ्या बाजूला त्या असणाऱ्या आउटपुटचं सेकंडरीचं पण वाइंडिंग त्याच पद्धतीनं असतं. तुम्ही म्हणाल्या दोघांमध्ये फरक असतो का? असतो. कसं आहे मला तो ट्रान्सफॉर्मर एक्झॅक्टली कुठं वापरायचा आहे त्याच्यावर ते ठरतं. मला आउटपुट मध्ये 6 व्होल्ट पाहिजे का 9 व्होल्ट पाहिजे का 12 व्होल्ट पाहिजे किंवा मला त्याचं करंट रेटिंग जास्ती पाहिजे मग तो इन्व्हर्टर मधला ट्रान्सफॉर्मर असेल. या सगळ्या ट्रान्सफॉर्मर मध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वाइंडिंगचे जे टर्न्स रेशो आहेत ते खरं तर वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्याला त्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला तयार करत असताना तिथलं ते जे वाइंडिंग आहे ते जर बदलायचं झालं तर त्याचं वर्किंग माहिती असावं लागतं. त्यामुळे आत्ता फक्त आपण काय सांगितलं, पहिल्यांदा विचार केला प्रिन्सिपलचा, नंतर विचार केला कन्स्ट्रक्शनचा. कन्स्ट्रक्शनचा विचार करत असताना 3 भागात तिथलं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याला विभागला आपण. आयर्न कोर असेल, प्रायमरी वाइंडिंग असेल
सेकंडरी वाइंडिंग असेल आणि ह्या पद्धतीनं तिथं असणारं ते जे कन्स्ट्रक्शन आहे ते एकदा का विभागून झालं आता आपल्याला तिथं असणारा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं वर्किंग बघायचं आहे. मग आता यातला पुढचा भाग आहे तो म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मरच्या वर्किंगचा. आणि वर्किंग बघत असताना आपल्याला काही मॅथमॅटिकल फॉर्म्युलाचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. बघूयात आपण पहिल्यांदा की बाबा तिथं कुठल्या फॉर्म्युलाचा आधार घ्यायचा. मुळात मी आता जर समजा तिथं असणारा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे तो कसा वर्क होतो हे जर बघायचं ठरवलं तर E इज इक्वल टू मायनस एनएस dy/dt लिहितोय पण याला ES लिहितोय. आणि मी ज्यावेळेस ईपी लिहिणार आहे त्यावेळेस मायनस एनपी dy/dt. ES म्हणजे खरं तर सेकंडरीच्या कन्सर्निंग असणारे EMF झाला. ईपीचा विचार करत असताना प्रायमरी वाइंडिंगच्या कन्सर्निंग असणारा EMF झाला. एनएस म्हणजे सेकंडरी कॉइलच्या टर्न झाल्या, एनपी म्हणजे प्रायमरी कॉइलच्या टर्न्स झाल्या. त्यामुळे ईएसचा विचार करत असताना मायनस एनएस dy/dt आलं कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती होता E इज इक्वल टू मायनस dy/dt. इथं आपण ते बदललं, ES इज इक्वल टू मायनस एनएस dy/dt केलं, ईपी इज इक्वल टू मायनस एनपी dy/dt केलं आणि मला वाटलं की बाबा याला इक्वेशन नंबर 1 द्यावं, याला इक्वेशन नंबर 2 द्यावं आणि या दोघांचं गुणोत्तर घ्यावं. तर त्या ठिकाणी मला उत्तर मिळणार आहे NS/NP. याला मी K असं नाव दिलंय कारण मायनस मायनस प्लस होईल. dy/dt ला dy/dt कॅन्सल होईल. त्यामुळे शिल्लक राहिलं NS/NP ही एक कॉन्स्टंट टर्म आहे. त्याला नाव दिलंय K म्हणजे काय, त्याला टर्न्स रेशो या नावाने ओळखतात किंवा याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो या सुद्धा नावाने ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला खरं तर तिथं असणारा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या वर्किंगसाठी जर कुठली मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला आणायची झाली तर तिथं असणारी ती जी इक्वेशन आहे ती आपण या पद्धतीनं नक्की आणू शकतो. मी मगाशी तुम्हाला काय म्हणलं, मला तो ट्रान्सफॉर्मर एक्झॅक्टली कुठल्या असणाऱ्या इक्विपमेंट मध्ये वापरायचा आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या असणाऱ्या टर्न्स ठरतात. म्हणजे इथं जर आपल्याला या पद्धतीनं बघायचं झालं तर आपण काय करू शकतो, तर आपण आता या क्षणाला या असणाऱ्या केचा विचार केला पण एखादा ट्रान्सफॉर्मर खरंच इफिशियंट आहे का, तो चांगला आहे का हे जर चेक करायचं झालं तर त्यासाठी ज्या सिम्बॉलचा वापर करतात त्याला म्हणतात इटा. कशासाठी वापरतात, हा इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मरला वापरतात. याचा फॉर्म्युला काय आहे, आउटपुट पॉवर आणि इनपुट पॉवर या दोघांचं जर गुणोत्तर घेतलं तर त्याला इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर या नावाने ओळखतात. कसं फॉर्म्युला मधलं रूपांतरित होत जात आहे ते नक्की बघा. आपण त्या ट्रान्सफॉर्मरचं पुस्तकापेक्षा ज्यादा डिटेलिंग करतोय, मुद्दामून करतोय कारण त्याच्यावरचे एमसीक्यू जेवढे विचारताना दिसतात. जो भाग डिलीटेड आहे तो आपण बाजूलाच केलाय, त्याला तात्पुरता आपण शिकलेलो. जो डिलीटेड आहे त्याच्यात तुम्हाला पीडीएफ मिळालं होतं, तुम्ही पुस्तकात लाल पेनाने गोल गोल करून ठेवा म्हणजे त्याच्यावर जास्त स्ट्रेस नका देऊ. सीईटीला तर ते 100% विचारणार नाही कारण त्याची काळजी करायची काहीच कारण नाही. नीटला पण यावर त्यांनी तसंच केलं, ते भाग काढलाय नव्हता आपल्याला, त्याच्यात जे कॉमन डिलीटेड होते ते काढून टाकले. उघड ढिगभर जास्त अभ्यास करण्यापेक्षा जे करताय ते परफेक्ट करा, मग तुम्हाला 100% यश मिळेल. फार घासावं नाही लागत. तर पहिल्यांदा आपण विचार केला ES मायनस NS dy/dt, ईपीचा विचार केला मायनस NP dy/dt घेतलं, दोघांचं गुणोत्तर घेतलं ES/EP, ते NS/NP आलं, त्याला नाव दिलं K म्हणजे टर्न्स रेशो किंवा ट्रान्सफॉर्मेशन रेशो. इफिशियन्सी म्हणजे काय ते आपण या ठिकाणी लिहिलंय, हा सिम्बॉल आहे त्याचा, याला इटा म्हणतात.
जसं थिटा बीटा सिग्मा अल्फा बीटा गॅमा तसा हा इटा झाला. आणि आपल्याला जर समजा विचारलं गेलं एखादं एक्झाम्पल असेल तर फॉर्म्युला वापर करा. जर समजा आपल्याला त्या ठिकाणी टी ची टर्म आहे ती जर थिरॉटिकल विचारली गेली डिफाईन इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर तर एका वाक्यात आपण तिथं असणारी ती जी व्याख्या ते करू शकतो. इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर is defined as it is the ratio of output power to the input power. असं स्ट्रेस देऊन एखादी व्याख्या म्हणली ना डोक्यात भिंतेच आपल्याला नाही लागत जास्त काय करावं लागतं. मग आपण विचार केला पॉवरचा. पॉवरचा विचार करताना पॉवर म्हणजे काय इट इज द प्रॉडक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट. सेकंडरी मी कुठे मिळवणार आहे तर सेकंडरी टर्नला. आउटपुट कुठे मिळवणार आहे सेकंडरी टर्नला. इनपुट कुठे देणार आहे प्रायमरीला. म्हणजे मला आता याला परत फॉर्म्युल्यामध्ये रूपांतर करायचं ठरवलं तर इथं ईएस आय एस येईल इथं ईपी आयपी आलं आणि हा एक फॉर्म्युला तयार झाला इटा इज इक्वल टू ईएस आय एस अपॉन ईपी आयपी इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे आपण ज्या कुठल्या आर्टिकलला इन डिटेल बघतोय त्या ट्रान्सफॉर्मरला त्याचा पहिल्यांदा विचार करत असताना विचार करतोय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रिन्सिपलचा. नंतर विचार करतोय कन्स्ट्रक्शनचा. आता विचार चालू झाला वर्किंगचा. आणि वर्किंगचा विचार करत असताना मग आपण विचार केला या पद्धतीने. म्हणजे आपण हा अभ्यास सहज करू शकतो अवघड नाही झाला. ते लिहून काढायचं ना आज जे पाठवले ते लिहून काढायचं ना अडचण तुम्हाला याची काही कारणच नाही. तेव्हा आपण असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचं या पद्धतीनं रूपांतर केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला तर तिथं असणारा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरला आता दोन भागामध्ये विभागायचा आहे. आणि ट्रान्सफॉर्मरला दोन भागामध्ये विभागत असताना मग पुढे काय करायचं आहे कसलं विभाजन करायचं आहे. पहिल्यांदा इथलं सगळं लक्षात ठेवा काय काय केलं ते नीट बघा. मी परत परत एकदा सांगतो. पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल जे आहे ते अगोदरच्या आर्टिकलवर आहे म्युच्युअल इंडक्शनवर. वर्किंगचा विचार केला तर 3 भागात त्याला विभागला. आयर्न कोर जो थिन लॅमिनेटेड आहे प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल. इथंच एका प्रश्नाचं उत्तर तयार झालं की तो जो आयर्न कोर आहे तो थिन लॅमिनेटेड का तर एडी करंट लॉस मिनिमाइज करायसाठी त्याच्या पातळ पत्र्याच्या पट्ट्या वेगळ्या केल्या जातात मग त्याचा गठ्ठा केला जातो. ब्लॉक वापरला तर त्याच्यामध्ये जादाची एडी करंट तयार होतात जादाची उष्णता तयार होते. त्यामुळे मेजर प्रॉब्लेम तिथं नक्की येऊ शकतो. मग आपण वर्किंगचा विचार करतोय. वर्किंगचा विचार करत असताना ES इज इक्वल टू मायनस एन एस डी फाय बाय डी टी. ईपीचा विचार करताना मायनस एनपी डी फाय बाय डी टी. ES आपण ईपीचा विचार केला तर एनएस आपण एनपी झालं त्याला के नाव देऊन टाकलं. के म्हणजे टर्न्स रेशो किंवा ट्रान्सफॉर्मेशन रेशो. इटा आपण त्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या इफिशियन्सीचा विचार करतोय. इफिशियन्सीचा विचार करताना तो खरंच किती इफिशियंट आहे यासाठी आपलं एक वाक्य तयार झालं इट इज द रेशो ऑफ आउटपुट पॉवर टू द इनपुट पॉवर. पॉवर म्हणजे प्रॉडक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. तसा विचार इथं करताना पॉवर व्ही इंटू आय घेताना ES इंटू आय एस अपॉन ईपी इंटू आयपी घेतलं आणि हा एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला तयार झाला. असा फॉर्म्युला इथं तयार झाल्यानंतर आता तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरला दोन भागामध्ये आपल्याला विभागायचं आहे. कसं ते बघा सगळंच याच्यावरच पुसून टाकलंय आणि सगळंच पुसून टाकलेलं असताना ट्रान्सफॉर्मर कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात यासाठी मी इथे चार्ट तयार करतो. हा ट्रान्सफॉर्मरचं वर नाव लिहिलं आणि त्याला दोन भागामध्ये विभागताना इथं मी दोन नावं घेतोय. कुठली नावं ते पण लक्षात ठेवा. एक जो प्रकार आहे त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. काय वैशिष्ट्य असतं
प्रायमरीला दिलेल्या व्होल्टेज पेक्षा सेकंडरीचं व्होल्टेज जादा असेल, अप म्हणजे जास्त असेल, वर असेल, तर तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याला स्टेप अप म्हणतात. आणि प्रायमरी पेक्षा सेकंडरीचं व्होल्टेज जर कमी असेल तर त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर या नावाने ओळखतात. प्रायमरी पेक्षा सेकंडरीचं व्होल्टेज जादा आहे, स्टेप अप झालं, आणि प्रायमरी पेक्षा सेकंडरीचं व्होल्टेज कमी आहे, स्टेप डाऊन झालं. आणि असं जर इथं बघितलं आपण तर इथं नक्की लिहिता येतं ES इज ग्रेटर दॅन EP आणि ES इज लेस दॅन EP. स्टेप डाऊन. सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरी पेक्षा कमी आहे, सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरी पेक्षा जास्ती आहे. नंबर ऑफ टर्न्सचा विचार केला तर सेकंडरीच्या टर्न्स प्रायमरी पेक्षा जास्ती आहेत, त्याच्या बरोबर उलट आहे, सेकंडरीच्या टर्न्स प्रायमरी पेक्षा कमी आहेत. मी जर त्या असणाऱ्या टर्न्स रेशोचा विचार केला तर के चा विचार केला तर के इज ग्रेटर दॅन 1 आहे आणि के इज लेस दॅन 1 आहे. कुठं? स्टेप डाऊनला. जो ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे किंवा टर्न्स रेशो आहे त्याचा विचार करत असताना त्याची किंमत 1 पेक्षा कमी आहे आणि स्टेप अपचा विचार केला तर त्याची जी किंमत आहे ती 1 पेक्षा जास्ती आहे. मी करंटचा विचार केला तर इथं लक्षात ठेवायचं आहे सेकंडरीचा करंट हा प्रायमरी पेक्षा कमी आहे आणि प्रायमरीचा करंट हा सेकंडरी पेक्षा जास्त आहे. म्हणजे एवढा चार्ट जर माझ्या डोक्यामध्ये बसला तर मला त्या ठिकाणी तिथं असणारा मग त्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंट करत असताना स्टेप अपचा विचार केला तर NS NP पेक्षा जास्त आहे, याला दाखवताना तुम्ही या पद्धतीने दाखवा. आणि इथं जर बघितलं तर मग ते थोडं वेगळं दाखवा. बघा टर्म्स दाखवताना सुद्धा मी कशा दाखवल्या, इथं दाखवताना मी कशा दाखवल्या, कळतं ना आपल्याला, काय अडचण नाही तेव्हा. म्हणजे एवढा एक चार्ट आपल्या जर डोक्यात ठेवला आपण तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचे टाईप सगळे सांगतात. तिथं जरा कन्फ्युज होईल तुमचं, सर तुम्ही ES ची किंमत EP पेक्षा जास्त म्हणताय, मग करंटला EMF डायरेक्टली प्रपोर्शनल पाहिजे आहे, पण IS इज लेस दॅन IP का? त्याचं उत्तर पण मी तुम्हाला देतो. सेकंडरीच्या टर्न्स प्रायमरी पेक्षा जास्त आहेत. टर्न्स म्हणजे वायरची लांबी जास्त झाली, वायरची लांबी जास्त झाली म्हणजे त्याचा रेजिस्टन्स जास्त झाला, रेजिस्टन्स जास्त झाला म्हणजे करंट कमी झाला. इथं जर आपण बघितलं IS इज लेस दॅन IP आलं. इथं जर बघितलं आपण तर IP इज ग्रेटर दॅन IS का आलं तर NS इज लेस दॅन NP आहे. म्हणजे आपल्याला त्यातली उत्तरं सुद्धा कळायला लागतात. एकदा का या पद्धतीने तिथं असणारा तो जो चार्ट आहे तो जर तुमच्या लक्षात राहिला तर ऍब्सोल्युटली तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ट्रान्सफॉर्मर आहे तो अवघड नाही जाणार. ट्रान्सफॉर्मर एसीचं एसी मध्ये रूपांतर करतो, लक्षात ठेवा, तो डीसी मध्ये करत नाही. एसीचं डीसी मध्ये रूपांतर करतो रेक्टिफायर, डीसीचं एसी मध्ये रूपांतर करतो इन्व्हर्टर. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कुठं काय इन्व्हर्ट करतो, कसं करतो ते कळायला लागतंय. त्यामुळे आपला घरातला ट्रान्सफॉर्मर जो आपण चार्जिंग साठी वापरतो तो स्टेप डाऊन असतो, कारण 240 व्होल्टचं रूपांतर आपण 6 व्होल्ट 9 व्होल्ट मध्ये करतोय. ते नक्की लक्षात ठेवा. परत एकदा बघा, ट्रान्सफॉर्मरचं 2 प्रकार आहे, स्टेप अप स्टेप डाऊन. अप म्हणजे जास्त, डाऊन म्हणजे कमी. आउटपुट इनपुट पेक्षा जास्त आहे, अप झालं. इनपुट आउटपुट पेक्षा कमी आहे, डाऊन झालं. NS इज ग्रेटर दॅन NP आहे, NS इज लेस दॅन NP आहे. NS म्हणजे सेकंडरीच्या टर्न्स, NP म्हणजे प्रायमरीच्या टर्न्स, K म्हणजे टर्न्स रेशो. आपण मगाचा फॉर्म्युला बघितला बघा, इथं ग्रेटर दॅन 1 येईल, इथं लेस दॅन 1 येईल. सेकंडरीचा करंट प्रायमरी पेक्षा कमी आहे आणि प्रायमरी पेक्षा सेकंडरीचा करंट त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो त्या ठिकाणी
म्हणजे आपल्याला आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टर्म्स आहेत त्या नक्की लिहिता येतील. आणि हा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करून लिहून घ्या. सगळ्यांनी लिहून काढा ते दिसते तुम्हाला. सर तो जो सिम्बॉल काढलाय ना खालचा शेवटी त्याच्यामध्ये आपण आयनिक कोर वापरलाय ना, आयर्न कोर. मग ते 2 रेषा म्हणजे 3 रेषा या पाहिजे. आयनिक कोर 3 रेषांनी नाही तसं काय नाही, कुठले 2 पण चालत काय. तुम्ही तुमच्यावर फक्त 2 रेषामध्ये याला कॉन्टॅक्ट दाखवायचं नाही, ती कमी दाखवायचं नाही जास्त दाखवायचं एवढं का. झाल्यानंतर सांगा. झालं सर. झालं सर. सगळ्यांना झालं का? झालं सर. ठीक आहे, आता काय करायचंय? आज आपण इथंच थांबूया, कारण एक्झाम्पल अशी 10 मिनिटात होत नाही. पुढच्या आठवड्यात तर सुट्टीच आहे तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे आमच्या इकडचा क्लास असं तिकड आठवड्याकडे सगळी सुट्टी आहे. सोमवारी ज्यावेळेस तुम्ही आहात माझ्याकडे, म्हणजे मी सीईटी साठी घेतोय, थर्मोडायनामिक्स वाचवायचं आपण थोडं वाचून या, म्हणजे अजून जास्त क्लिअर होतं. आणि आतापर्यंत जे शिकवलंय ते 8 दिवस समजा सुट्टी आहे, मोकळा आहे. काय समजा तुमचं ऍडमिशनचं काम पूर्ण झालं, पैशाचं काम झालं, फॉर्म भरून घ्या, तर काय करा, उरलेला जो वेळ आहे तो वेळ तुमचं अगोदरचं जे झालंय ते परफेक्ट करा. त्याच्या नोट्स तयार करा, त्याची एक्झाम्पल सोडवते देत बघा, आपले आपण जरा प्रयत्न करा, त्याची एमसीक्यू ना आपण सुरुवात करा. मी तर घेणारच आहे, 100% घेणार आहे, सगळ्या टॉपिकची माझ्या घेणारच आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही सुरुवात करा, नक्की तुम्हाला येईल, चांगलं येईल. तर आता मात्र आपण इथं थांबतोय, परत भेटतोय आपण पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.